श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा माघ महिन्यातील अमावास्या ही मंगळवारी म्हणजेच 17 फेब्रुवारी रोजी आहे. मंगळवारी अमावास्या आल्याने या अमावास्येला भौम्यवती अमावास्या असे देखील म्हटले जाते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याची अमावास्या तिथी ही सोमवारी म्हणजे 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:47 सुरू होईल, तर मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारीला सायंकाळी 4:27 समाप्त होईल. आणि शास्त्रानुसार ज्या दिवशी सूर्योदयाच्या वेळेस जी तिथी असते ती दिवसभर मानली जाते. म्हणूनच 17 फेब्रुवारी रोजी माघ अमावास्या साजरी केली जाईल. माघ अमावास्येला मौनी अमावास्या असेही म्हणतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी कोणत्याही पवित्र नदीत किंवा घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते. अमावास्या ही पितरांची तिथी मानली जाते. या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा पिंडदान केल्याने पितृदोष दूर होतो आणि पितरांचा आशीर्वाद मिळतो. या दिवशी मौन पाळण्याचे विशेष महत्त्व आहे. मौन पाळल्यामुळे आत्मचिंतन केल्याने मानसिक शांती वाढते आणि मनाला शांती मिळते. अमावास्येच्या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, तीळ, गूळ, कपडे किंवा ब्लँकेट दान करणे महापुण्य मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो आणि आर्थिक चणचण दूर होते. ज्यांच्या कुंडलीत शनी किंवा राहूचे दोष आहेत त्यांनी या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावावा. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातल्याने सौभाग्य वृद्धी होते. पिंपळाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात अशी श्रद्धा असल्यामुळे विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे लाभदायक ठरते. या अमावास्येला रुद्र, अग्नी तसेच ब्रह्माची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यांना उडीद, दही, पुरी असे नैवेद्य दाखवून व्रतकर्त्याने स्वतः पदार्थाचे एक वेळ सेवन करावे असे शास्त्रात म्हटले आहे. माघ अमावास्येला सोमवार, मंगळवार, गुरुवार किंवा शनिवार या 4 वारपैकी एक असेल तर या अमावास्येच्या व्रताचे फळ सूर्यग्रहणापेक्षा अधिक मानले जाते. या अमावास्येला विशेष म्हणजे या तिथीला युगारंभ झाला असे मानले जाते. आपल्या पूर्वजांचा जन्म म्हणून या दिवशी पित्राधिकाचे स्मरण करून अपिंडिक श्राद्ध करावे असे म्हटले जाते. अपिंडिक श्राद्ध म्हणजे पिंड आणि अन्य विधी न करता केवळ पित्रांच्या नावाने आपल्याला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचे आहे. कारण असं म्हटलं जातं की अमावास्या तिथीला आपले पित्र या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा आणि कोणते दान हे केलेले आहे. हे दान केल्यामुळे आपल्या कुटुंबावर ते प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुख समृद्धीचा आशीर्वाद देत असतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. धार्मिक दृष्ट्या माघ अमावास्येला अनन्यसाधारण असं महत्त्व असल्याचं म्हटलं जातं. म्हणून या दिवशी काही प्रभावी आणि उपाय सुद्धा आवर्जून केले जातात. आणि म्हणूनच माघ अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे, पण आपल्या कुटुंबाची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. माघ अमावास्येच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी, विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. स्नान करायचं. स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला आवर्जून सूर्यदेवांना जल अर्पण करायचं. जल अर्पण करताना आपल्या एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्या. त्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाका आणि असं हे जल जे आहे आपल्याला ओम सूर्य देवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करत अर्पण करायचं. असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पितरांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे. अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण जाळे जळमटे आहेत त्याची सफाई करायची.
फरशी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि पिवळी मोहरी टाकायची आहे आणि आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं. त्याचबरोबर आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या वरती सुद्धा हळदीचं लेपन हे करायचं. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचं, त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्यावर, उंबरठ्याच्या बाहेर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला शिंपडून घ्यायचं आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. आता उंबरठ्यावर आपल्याला हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटवर आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं आणि या कुंकवाने आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला एक एक स्वास्तिक काढून घ्यायचे. स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्या आहेत, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं. तसेच गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि असं हे स्वास्तिक आपल्या उंबरठ्यावर काढल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता हे मिळत असते. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं, कारण विष्णू पुराणामध्ये साक्षात श्रीहरी विष्णूंनी स्वतः असं म्हटलंय की दिवसभरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा असं हे हळदीचं लेपन आपण उंबरठ्यावर करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये तिचं अखंड आगमन होत असतं, कारण उंबरठ्याला माता लक्ष्मीचं स्थान देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर एक स्वास्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढून घ्यायचं आहे, कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. आपल्या घरामध्ये येणारी जी पण चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, लक्ष्मी आहे, अलक्ष्मी, ती आपल्या मुख्य घराद्वारातनंच आपल्या घरामध्ये प्रवेशही करत असते. अमावास्येच्या दिवशी आपले पितृ मृत्यूलोकातून या भूतलावर येतात आणि ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन आपल्याकडे पाहत असतात की ज्याच्याकरता मी एवढं साम्राज्य उभं केलं तो माझ्याकरता काय करत आहेत. म्हणून आवर्जून आपल्याला एक दिवा जो आहे तो आपल्या उंबरठ्यावर सुद्धा लावायचा आहे, जो आपल्या पूर्वजांना प्रकाशाची वाट देईल. आता हा जो दिवा आपण तयार करणार तर ती आपल्याला मातीची पंती घ्यायची, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात. मातीची पंती ही पंचतत्वापासून बनलेली असते. ती या मातीच्या पंतीमध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायचे. तसेच यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे. आता हा दिवा प्रज्वलित करून आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं. बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तर जी आपली उजवी बाजू असते तिथे आपल्याला हा दिवा ठेवायचा, पण दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका. थोडेसे तांदूळ ठेवा आणि त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा. असा हा दिवा आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. त्याचबरोबर त्या दिव्याच्या बाजूला आपल्याला एक ग्लास भरून पाणी सुद्धा ठेवायचं आहे. तसेच अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपलं स्वयंपाकघर सुद्धा आपल्याला स्वच्छ ठेवायचे, कारण आपल्या स्वयंपाकघरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो. आपल्या गॅसची जी शेगडी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यावर सुद्धा आपल्याला एक कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचं आहे. असं हे स्वास्तिक आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी, ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. त्याचबरोबर एक दिवा सुद्धा आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये लावायचा, जिथे आपण पाण्याचा साठा असतो, म्हणजे पाण्याचा माठ असेल, फिल्टर असेल, तिथे सुद्धा लावायचं आहे, कारण तिथे आपल्या पूर्वजांचा वास असतो. तर आपल्याला एक मातीची पंती घ्यायची, त्यामध्ये 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायचे. तसेच त्या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल हे टाकायचं आहे. आता हा दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पाण्याचा साठा आहे तिथे लावायचा आहे. लावताना त्याची दिशा, जी वातीची दिशा आहे ती दक्षिण दिशेला होईल अशा रीतीने आपल्याला लावायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपल्या पितरांचं स्मरण करायचं. दोन्ही हात जोडून आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे की कायम त्यांचं आपल्याला स्मरण राहील. आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची आहे. त्याचबरोबर अमावास्येच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरातील देवांना पंचामृताने अभिषेक घालून त्यांना शांत करायचं. पुन्हा स्वच्छ जलाभिषेक करायचं, पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं. असं हे तोरण लावल्यामुळे आपल्या घरामध्ये जो पण व्यक्ती प्रवेश करतो त्याच्यासोबत केवळ सकारात्मकताच प्रवेश करते. त्याचबरोबर उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा टाकायचं आहे. असं हे पाणी टाकल्यामुळे आपले पितृ ते पाणी ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात. तर हे छोटे छोटे उपाय जे ते आवर्जून प्रत्येकाने माघ अमावास्येच्या दिवशी करायचे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.